नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फूड कंपोनंट मध्ये महत्त्वाचं काय आहे आणि फूड कंपोनंट म्हणजे अन्न घटकापासून ऊर्जा निर्मिती कशी होते ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाचं काय सांगितलं, फक्त प्रोटीन बद्दल सांगितलं. प्रोटीन आणि त्याच्यामध्ये असलेलं अमायनो ऍसिड. मग प्रोटीन आणि अमायनो ऍसिड हे काय आहे ते बघितलं, त्याचा सोर्स काय ते बघितलं, त्यानंतर कशासाठी वापरलं जातं, एनर्जी कशी मिळते त्याच्यापासून, त्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त काय पाहणार आहोत की फूड कंपोनंट मधनं ऍक्च्युअली अमायनो ऍसिड मिळतं कुठून आणि अमायनो ऍसिड मधनं आपल्याला अमायनो ऍसिडचा हा फायदा काय होतो तो बघायचा. म्हटल्यावर हा अमायनो ऍसिड कुठून आला वानो, हा अमायनो ऍसिड आला प्रोटीन पासून. कुठून आलाय? प्रोटीन. हा अमायनो ऍसिड कुठून आलाय? प्रोटीन पासून. मग प्रोटीन म्हणजे काय? प्रथिने. प्रोटीन म्हणजे काय? प्रथिने. ओके, प्रथिने. प्रोटीन म्हणजे प्रथिने. मग हे जे अमायनो ऍसिड आहे, हे जे अमायनो ऍसिड तुम्हाला इथे दिसतात मध्यभागीला, मग याचा फायदा काय होतो आपल्या शरीरावर? कोणते कोणते घटक याचा फायदा घेतात, कोणकोणते फंक्शन आपले कार्य या अमायनो ऍसिडच्या माध्यमातून चालतात ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे कोणकोणते कार्य या अमायनो ऍसिडमुळे होत असतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अमायनो ऍसिड आहे, मग अमायनो ऍसिड आपण कुठून मिळवलेला आहे? प्रोटीन पासून. बरोबर. म्हणजे प्रोटीन म्हणजे काय? अमायनो ऍसिडचा काय आहे? मॉलिक्यूल आहे, मॅक्रो मॉलिक्यूल. प्रोटीन इज द मॅक्रो मॉलिक्यूल ऑफ अमायनो ऍसिड. मेनी अमायनो ऍसिड, मेनी म्हणजे अनेक प्रकारचे अमायनो ऍसिडचे रेणू एकत्र आल्यावर प्रोटीन तयार झालेलं आहे. काय तयार झालेलं आहे? प्रोटीन म्हणजे प्रथिने तयार झालेली. ओके, तर याला काय म्हणतात? अमायनो ऍसिड. तर अमायनो ऍसिड पहिला याचा उपयोग आहे तो आहे स्किन मध्ये. कशामध्ये? स्किन मध्ये. म्हणजे अमायनो ऍसिड हे स्किन मध्ये, त्वचेमध्ये त्याचा काय रोल असतो? अमायनो ऍसिडचा काय फायदा आहे त्वचेमध्ये? त्याचा फायदा काय आहे त्वचेमध्ये ते बघायचं. मेलेनिन आणि केराटिन. आता तुम्हाला माहिती आहे येतं नवीला मेलेनिन नावाचा घटक होता तुम्हाला. मेलेनिन म्हणजे काय? तुम्हाला जे स्किनला जो कलर आहे, जो स्किन मध्ये जो कलर आहे तो मेलेनिन मुळे आहे. मेलेनिन नावाचा एक घटक आहे आपल्या त्वचेमध्ये. त्या त्वचेमुळे आपल्याला फेरपणा या ब्लॅकनेसपणा जो असतो तो ठरत असतो. बरोबर. म्हणजे काळा की गोरा किंवा मध्यम स्वरूपाचा ते मेलेनिन मुळे होत असतं. म्हणजे आपल्या शरीरात जो घटक आहे मेलेनिन नावाचा कंपोनंट आहे, त्या कंपोनंट मुळे आपली स्किन काय होत असते? कलर चेंज करत असते. मग ते कोणत्याही स्टेट मध्ये होऊ शकतं, कोणत्याही स्टेट मध्ये ते होऊ शकतं. म्हणजे मेलेनिन हा त्वचेशी निगडीत आहे, म्हणजे स्किनशी निगडीत आहे. मग स्किन मध्ये मेलेनिन असेल तर तुम्हाला कलर येतं. अगर मेलेनिन नसेल तर ते कोण फुटणे म्हणून आपलं पूर्णपणे शरीर आपलं व्हाईट कलर होऊन जातं. तुम्ही बघता ते रोग होतो, तो रोग तयार होतो. मेलेनिनच्या ऍब्सेन्समुळे तो रोग तयार होतो. पूर्णपणे कोंड फुटतात आणि पूर्ण पांढरी त्वचा होऊ लागते. ठीक आहे, तर हा मेलेनिन आहे. मग या अमायनो ऍसिड पासून मेलेनिन मिळवलं जातं, ते स्किन साठी फायदेमंद आहे. ते स्किन साठी काय होतं? हेल्पफुल आहे. केराटिन नावाचा हा जो घटक आहे, हा जो कंपोनंट आहे तो केसासाठी चांगला असतो. म्हणजे आपल्या त्वचेला लागून केस आहेत, हेअर्स आहेत. मग त्या हेअरसाठी केराटिन नावाचा घटक महत्त्वाचा. केसांच्या ग्रोथसाठी, हेअरच्या ग्रोथसाठी, त्याच्या फंक्शनसाठी, त्याचे चांगलं कार्य होण्यासाठी, ओके, रिग्रोथ होण्यासाठी तर केराटिन महत्त्वाचं असतं. केराटिन महत्त्वाचं असतं. म्हणजे अमायनो ऍसिड मधला स्किन मधला वापर काय आहे? मेलेनिन आणि केराटिन. म्हणजे अमायनो ऍसिड मुळे स्किन मध्ये मेलेनिन आणि केराटिन तयार होतात. काय? अमायनो ऍसिड मुळे स्किन मध्ये मेलेनिन आणि केराटिन नावाचे दोन कंपोनंट तयार होत आहेत. ते कंपोनंट काय करत आहेत? आपल्या स्किन या डिपार्टमेंटच म्हणूया, तो सिस्टीम मध्ये म्हणूया, स्किन या संस्थेमध्ये ते काय करतात? या दोन घटकांचा कंपोनंटचा बॅलन्स ठेवण्याचं काम करतात. आता इथे येऊया ब्लड आहे. स्किन नंतर काय आहे? ब्लड, रक्त. मग रक्तामध्ये अमायनो ऍसिडचा रोल काय आहे? तर रक्तामध्ये आहे हिमोग्लोबिन. त्याला एचबी म्हणतो. हिमोग्लोबिन तुमची रिपोर्ट काढली रक्ताची तर हिमोग्लोबिन एचबी लिहिलं जातं. म्हणजे हिमोग्लोबिन आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे. हिमोग्लोबिन असेल तर तुमच्या शरीरामध्ये काय होतं? रक्ताचं प्रमाण, क्वांटिटी ऑफ ब्लड इन्क्रीज होते.
क्वांटिटी ऑफ ब्लड इन्क्रीज होते. मग ते व्हाईट WBC असू दे या RBC असू दे, WBC असू दे या RBC असू दे, व्हाईट ब्लड सेल, रेड ब्लड सेल म्हणजे दोन्ही पण असू दे, ते इन्क्रीज करण्याचं काम हिमोग्लोबिन करत असतं, बॅलन्स करण्याचं. याच्यातलं एक पण कमी झालं तर तुमचं बॉडीवर त्यांचा इम्पॅक्ट पडतो, बॉडीवर काय पडतो त्याचा इम्पॅक्ट पडतो. म्हणून हा अमायनो ऍसिडचा ब्लड मध्ये उपयोग आहे, हिमोग्लोबिन तयार होतं आणि हिमोग्लोबिन तयार होतं शरीरामध्ये ऑक्सिजन चांगल्या प्रकारे पुरवठा होता, ब्लड मार्फत काय होतं ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या प्रकारे होतो. हिमोग्लोबिन मध्ये इन्क्रीज क्वांटिटी ऑफ ब्लड हे पण होतं आणि फंक्शन बॉडीचे सगळे पार्ट चांगल्या प्रकारे फंक्शन करू लागतात, कार्य करू लागतात. ठीक आहे. तर पहिला अमायनो ऍसिडचा ब्लड मध्ये आहे की हिमोग्लोबिन हा कंपाऊंड तयार होतो. दुसरा अँटीबॉडीज तयार होतो, अँटीबॉडीज तयार होतो. त्याला अँटीबॉडीजला प्रतिपिंडे म्हणतात. काय म्हणतात? प्रतिपिंडे, प्रतिपिंडे म्हणतात त्याला अँटीबॉडीजला. अँटीबॉडीज म्हणजे काय? तुम्हाला समजा एखादा रोग झाला तर शरीर तुमचं काय करतं, आपोआप त्या रोगाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतं, अँटीबॉडीज तयार करतो. म्हणजे त्या तात्पुरता तुम्ही औषधे घेण्यापुरता म्हणजे मेडिसिन घेण्यापुरता तोपर्यंत तो अँटीबॉडीज तयार करत असतो, त्या रोगाशी त्या डिसीजशी तुमच्या शरीरामध्ये लढत असतो. मग तात्पुरता त्या रोगाला थांबवून ठेवणं, त्याच्यापासून आपला बचाव करणं हे अँटीबॉडीचं काम असतं, अँटीबॉडीचं काम असतं. जसं आपण प्रतिजैविके तयार करतो. प्रतिजैविके माहिती आहे ना तुम्हाला? प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स, अँटीबायोटिक या अँटीबॉडीज आहेत, या अँटीबायोटिक असतात. अँटीबायोटिक तेच किंवा प्रतिजैविके जैविके हे टोचली लस, वॅक्सिन्स ज्याला म्हणतो, त्याच्यानं काय डिसीज क्युअर होतात. जसं कोरोना, तर कोरोनाला एक पण लस सापडली नाही, म्हणजे प्रतिजैविके त्याचं नाहीच आहे, म्हणजे अँटीबॉडीज त्याचं नाहीच आहे, बरोबर. अँटीबायोटिक्स त्याचं नाहीच आहे, म्हणजे अजून वॅक्सिन मिळाली नाही, लस मिळाली नाही. ठीक आहे. म्हणजे अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये असतं, ते शरीर काय करतं, तात्पुरता त्या रोगाशी लढण्याचं काम करत असतं. ठीक आहे. पुढं मसल्स, मसल्स म्हणजे स्नायू, मसल्स स्नायू. आता स्नायूमध्ये अमायनो ऍसिडचा काय रोल आहे, या अमायनो ऍसिडचा काय फायदा होतो या स्नायूमध्ये, मसल्समध्ये? तर पहिला फायदा त्याचा ऍक्टिन आणि मायोसिन नावाचे दोन घटक इन्क्रीज होतात. मसल्स मध्ये ऍक्टिन आणि मायोसिन नावाचे दोन घटक असतात, दोन कंपोनंट असतात. ते कसे असतात? कशापासून बनलेले असतात? फ्लेक्सिबल प्रोटीन. कशापासून बनलेले असतात? फ्लेक्सिबल प्रोटीन. फ्लेक्सिबल म्हणजे असं तसं पण तुम्ही त्याची हालचाल करू शकता, फ्लेक्सिबल, बरोबर. हलका ज्याला आपण म्हणतो फ्लेक्सिबल, म्हणजे त्याची कसं पण तुम्ही त्या ऍक्टिन आणि मायोसिन मध्ये फ्लेक्सिबल प्रोटीन असल्यामुळे आपल्या स्नायूची आपण हालचाल चांगली प्रकारे करू शकतो. मूवमेंट ऑफ मसल इझिली करू शकतो, मूवमेंट ऑफ मसल इझिली करू शकतो. म्हणजे अमायनो ऍसिड मुळे हे दोन तयार झाले, त्यामुळे हे दोन तयार झाले, हे काय फ्लेक्सिबल प्रोटीन आहे. कोणते? ऍक्टिन आणि मायोसिन. दिस इज अ व्हॉट? फ्लेक्सिबल प्रोटीन. आणि या फ्लेक्सिबल प्रोटीन मुळे मसलची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते, मसलची ग्रोथ काय होते? चांगल्या प्रकारे होते. कळालं? तीन बघितले आपण, मेलेनिन, केरोटीन स्किन मध्ये, हिमोग्लोबिन अँटीबॉडीज ब्लड मध्ये, त्यानंतर ऍक्टिन, मायोसिन, फ्लेक्सिबल प्रोटीन आर मसल्स प्रेझेंट आर इन मसल्स फॉर द फ्लेक्सिबिलिटी, फॉर द गिव्ह द फ्लेक्सिबिलिटी टू मसल्स, म्हणजे तुम्ही मूवमेंट करू शकता स्नायूंची. ओके. कळालं हे तीन? पुढे पिट्युटरी ग्लॅंड. पिट्युटरी ग्लॅंड म्हणजे पीयूषिका ग्रंथी. पिट्युटरी ग्लॅंड म्हणजे पीयूषिका ग्रंथी, पीयूषिका ग्रंथी त्याला म्हणतो पिट्युटरी ग्लॅंड. आता याचं काम काय आहे? व्हेरियस हार्मोन्स याच्यामध्ये असतात. ओके. पीयूषिका ग्रंथी किंवा स्वादुपिंड मध्ये ते असतात, बरोबर. सॉरी, स्वादुपिंड नाही, पीयूषिका ग्लॅंड म्हणजे पीयूषिका ग्रंथी. पीयूषिका ग्रंथीमध्ये काय असतात? व्हेरियस हार्मोन्स. हार्मोन्स म्हणजे संप्रेरके असतात. हार्मोन्स म्हणजे काय असतात? संप्रेरक. हार्मोन्स म्हणजे काय असतात? संप्रेरक. जसं आपण बघितलं बघा 9th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला होतं बघा हार्मोन्स. हार्मोनचं फंक्शन काय असतं? संप्रेरकांचं कार्य काय असतं? संप्रेरकांचं तर समजा एखाद्याला शुगर झाली तर तिथे काय तयार करण्याचं काम करतो? इन्सुलिन तयार करण्याचं काम हा करत असतो हार्मोन्स. हार्मोन म्हणजे संप्रेरके पुरवणं आणि एखादा रोग झाला त्याच्यापासून वाचवणं, हे हार्मोन्स पण इथंच तयार होत असतात. अमायनो ऍसिड म्हणजे पिट्युटरी ग्लॅंड मध्ये हार्मोन्स तयार करण्याचं काम हे अमायनो ऍसिड करत असतात. पिट्युटरी ग्लॅंड मध्ये हार्मोन्स तयार करण्याचं काम हे अमायनो ऍसिडचं असतं, म्हणजे प्रोटीनचं असतं. ठीक आहे. पॅनक्रियाज. पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड.
स्वादुपिंड. स्वादुपिंड म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये इन्सुलिन तयार होतं, ट्रिप्सिन तयार होतं. इन्सुलिन आणि ट्रिप्सिन हे पण घटक तयार होतात. हे पण काय करतात, तुम्हाला रोगापासून वाचवतात. म्हणजे सर्वात जास्त या अमायनो ऍसिडचा जो रोल आहे, प्रोटीनचा जो रोल आहे, तो प्रोटेक्शन देण्याचं काम करतो. मग तो अँटीबॉडीच्या स्वरूपात असून दे, ते फ्लेक्सिबल प्रोटीनच्या स्वरूपात असून दे, ते हार्मोनच्या स्वरूपात असून दे, ते इन्सुलिन ट्रिप्सिनच्या स्वरूपात असून दे. शुगर लेवल वाढली तर हे दोन्ही काम येतात, इन्सुलिन आणि ट्रिप्सिन. म्हणजे शरीर तिथं पण काय करतं, त्या डिसीजला वाचवण्यासाठी तुम्हाला काम करत असतं. काल फर्स्ट सेकंड थर्ड कळलं. पुढं सेल्स. सेल्स म्हणजे पेशी. आता पेशीमध्ये काय अमायनो ऍसिडचा किंवा प्रोटीनचा रोल काय आहे? व्हेरियस प्रोटीन ऑफ सेल मेम्ब्रेन, व्हेरियस एन्झाइम. बघा, व्हेरियस प्रोटीन ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल. सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल. म्हणजे पेशीमध्ये हा अमायनो ऍसिड कुठे असतो? व्हेरियस प्रोटीन ऑफ सेल मेम्ब्रेन. म्हणजे सेल पेशी पटलमध्ये असलेल्या प्रथिनामध्ये अमायनो ऍसिड असतं. पेशी पटल असलेल्या प्रथिनामध्ये अमायनो ऍसिड असतं. आणि तसेच व्हेरियस एन्झाइम मध्ये विकरे. बघितलं ना विकरे आपण मागच्या याच्यामध्ये. सहविकरे कुठले कुठले होते सहविकरे? FADH2 आणि NADH. निकोटायनामाइड, डायन्यूक्लियोटाइड, फ्लेविन, डायन्यूक्लियोटाइड. ओके, हे दोन होते. तर हा जे सेल्स मध्ये पेशीमध्ये काय रोल आहे अमायनो ऍसिडचा? तर पेशीमध्ये अमायनो ऍसिडचा रोल काय आहे? ते सेल मेम्ब्रेन मध्ये प्रोटीनच्या स्वरूपात असतं. म्हणजे सेल मेम्ब्रेन मध्ये प्रोटीन असतं म्हणजे अमायनो ऍसिड असतं. प्रोटीन म्हणजेच काय? अमायनो ऍसिड असतं. म्हणजे पेशी पटलामध्ये अमायनो ऍसिड तुम्हाला दिसतं. तसेच व्हेरियस एन्झाइम मध्ये पण अमायनो ऍसिड दिसतं. व्हेरियस एन्झाइम मध्ये पण अमायनो ऍसिड दिसतं. ठीक आहे. चालेल. म्हणजे सेल्स मध्ये लोकेशन सांगितलं, प्रोटीन कुठे मिळणार, अमायनो ऍसिड कुठे. म्हणजे लोकेशन म्हणजे काय? ठिकाण कुठे आहे. मग ठिकाण पहिलं कुठे आहे? सेल मेम्ब्रेन मध्ये आहे. पेशी पटल ज्याला म्हणतो. एन्झाइम सहविक्रिया तिथं आहे. काल बोन्स. बोन्स. आता बोन्स म्हणजे हाडे. म्हणजे बोन्स म्हणजे हाडेमध्ये ओसिन नावाचा घटक असतो. ओसिन हा काय करतो? तुमच्या बोन्सला स्ट्रॉंग बनवण्याचं काम करतो. स्ट्रॉंग अँड फ्लेक्सिबल म्हणजे हालचाल करण्यायोग्य आणि स्ट्रॉंग, ताकदवर, मजबूत बनवतात. बोन्स. ओसिन नावाचा जो कंपोनंट आहे, घटक आहे, तो काय करतो? तुमच्या शरीरामध्ये जे बोन्स आहेत त्याला स्ट्रॉंग बनवण्याचं, ग्रोथ करण्याचं आणि फ्लेक्सिबल करण्याचं काम ओसिन करत असतं. कोण करत असतं? ओसिन. कळालं? तर हा चार्ट, कारण चार्ट आपण कधीही स्किप करायचं नाहीये. प्रत्येक चार्ट आपण घेणार आहोत, कारण चार्टवर जास्त प्रश्न असतात. ॲव्हरेज काढलं तर बोर्डाच्या परीक्षेला 4 डायग्राम किंवा 4 चार्ट असतात, कुठल्यावर असतात. म्हणून आपल्याला चार्टचा अभ्यास काळजीपूर्वक करायचा आहे. म्हणून इथं लक्ष द्या. ठीक आहे. स्किन म्हणजे पहिला अमायनो ऍसिड कुठे असणार आहे? स्किन मध्ये. दुसरा कुठे लावला? पहिला ब्लड मध्ये. तिसरा स्नायू, मसल्स. त्यानंतर फोर्थ पिट्युटरी ग्लॅंड, पिशवी 5 स्वादुपिंड, पॅनक्रियाज, सेल 6 and 7 what? Bones. These location amino acid are formed in different component. Amino acid are formed in different component like this: hemoglobin, antibodies, actin, myosins, melanin, keratin, osins, cell membrane and enzyme, insulin and trypsin, various hormone. म्हणजे अमायनो ऍसिडचं स्वरूप वेगवेगळ्या संस्थेमध्ये, वेगवेगळ्या घटकामध्ये, वेगवेगळ्या सिस्टीममध्ये वेगवेगळं आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगितलं की बाबा बोन्स मध्ये ओसिन्स नावाचं आहे, केरोटिन, मेलानिन स्किन मध्ये आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. कारण तर हा चार्ट तुम्ही काळजीपूर्वक बघा. कुठेही शंका आली तुम्हाला, एखादा वर्ड्स अंडरस्टँड नाही होत असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. पुढे एक्सिस ऑफ अमायनो ऍसिड नॉन स्टोर्ड इन बॉडी. एक्सिस म्हणजे जास्त झालेले. एक्सिस म्हणजे जास्त झालेले अमायनो ऍसिड. अमिनो आम्ल. एक्सिस म्हणजे जास्त झालेले अमिनो आम्ल. एक्सिस ऑफ अमायनो ऍसिड नॉन स्टोर्ड इन बॉडी म्हणजे आपल्या शरीरात ती साठवली जात नाही. म्हणजे जास्त झालेले अमिनो ऍसिड आपल्या शरीरात साठवलं जात नाही. दे आर ब्रोकन डाउन अँड अमोनिया फॉर्म. म्हणजे त्यांचं ते काय होतात? त्याचं ब्रोकन म्हणजे ते एक्सिस झालेलं, जास्त झालेलं अमिनो ऍसिडचं ब्रोकन डाउन म्हणजे त्याचे तुकडे होतात किंवा त्याचं विभाजन होतं. ते अमिनो ऍसिडचं विभाजन झाल्यावर त्याचा अमोनिया तयार होतो. काय तयार होतो? अमोनिया.
अमोनिया म्हणजे जे आपण हे बघितलं होतं बघा नववीला, कुठलं होतं एक्सरेटरी सिस्टीम. एक्सरेटरी म्हणजेच काय, उत्सर्जन संस्था. मग त्याच्यामध्ये अमोनियमचे घटक होते, अमोनियम कंपाऊंड होते, ते आपण शरीराच्या बाहेर टाकत होतो. म्हणजे एक्सिड झालेला जो अमायनो ऍसिड आहे त्याचं ब्रोकन डाऊन होतं. ते अमायनो ऍसिड काय होतं, ब्रोकन डाऊन होतं. ब्रोकन डाऊन म्हणजे त्याचं विभाजन होतं, त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये होतं आणि हा अमोनिया वेस्टेज मटेरियल असतो, हा शरीराच्या बाहेर टाकला असतो. एलिमिनेटेड म्हणजे बाहेर टाकणे. एलिमेंट म्हणजेच काय, बाहेर टाकणं किंवा वेगळे करणे. एलिमिनेटेड म्हणजे वेगळे करणे. अमोनियामध्ये रूपांतर होतं. एक्सिस प्रोटीन कन्वर्ट इनटू अदर युजफुल सबस्टन्स ग्लुकोज थ्रू द प्रोसेस ऑफ ग्लायकोजेनेसिस. बघा अमायनो ऍसिडचं कन्वर्जन कशामध्ये झालं, अमोनियामध्ये. तर आणि जास्तीत झालेलं प्रथिनेचं रूपांतर कशामध्ये होईल, मग जे नवीन तयार झालेलं अमायनो ऍसिड पासून ते त्याचं कशामध्ये रूपांतर होईल, ग्लुकोज. युजफुल सबस्टन्स, युजफुल म्हणजे आवश्यक अशा पदार्थांमध्ये म्हणजेच काय, ग्लुकोज मध्ये होईल. आणि हे प्रोटीनचं कन्वर्जन ग्लुकोज मध्ये होणं, एक्सिस प्रोटीनचं कन्वर्जन ग्लुकोज मध्ये होणं म्हणजे युजफुल ग्लुकोज मध्ये होणं म्हणजे उपयोगी पदार्थ म्हणजे ग्लुकोज मध्ये होणं, या प्रोटीनचं रूपांतर त्याला काय म्हणतात, त्या प्रोसेसला ग्लायकोजेनेसिस. काय म्हणतात त्याला, ग्लायकोजेनेसिस. त्याला काय म्हणतात, ग्लायकोजेनेसिस. म्हणजे प्रोटीनचं कन्वर्जन युजफुल सबस्टन्स ग्लुकोज मध्ये झालं, त्या प्रोसेसला काय म्हणतात, ग्लायकोजेनेसिस. ओके. प्लांट प्रोड्यूस अमायनो ऍसिड फ्रॉम मिनरल्स. डिनो नावाचा जो मिनरल्स आहे, मिनरल्स म्हणजे खनिजे, मिनरल म्हणजे खनिजे, म्हणजे डिनो नावाचा जो खनिज आहे त्याच्यापासून प्लांट्स काय करतात, अमायनो ऍसिड तयार करतात. त्याच्यापासून काय करतात, प्लांट अमायनो ऍसिड तयार करतात. म्हणजे डिनो, लक्षात ठेवा नाव तो डिनो. तर डिनो नावाचा जो प्लांट मध्ये फाउंड होणारा मिनरल्स आहे, त्या मिनरल पासून अमायनो ऍसिड तयार करतात. पुढं आता लास्ट पॉइंट इथे घेतलाय मी, रुबिस्को. बघा काय लक्षात ठेवा, हे दोन नावं डिनोवो अँड रुबिस्को. डिनो अँड रुबिस्को. देअर रुबिस्को फाउंड इन प्लांट क्लोरोप्लास्ट. प्लांट क्लोरोप्लास्ट म्हणजे रुबिस्को नावाचा जो घटक आहे, कंपोनंट आहे, तो प्लांट क्लोरोप्लास्ट मध्ये सापडतो. प्लांट क्लोरोप्लास्ट म्हणजेच काय, हरित लवके. हरित लवके म्हणजे वनस्पती मधल्या हरित लवके, जिथे फोटोसिंथेसिस होतं, प्रकाश संश्लेषण होतं. म्हणजे रुबिस्को नावाचा जो काय आहे, हा पण काय आहे, अमायनो ऍसिड आहे. हा काय आहे, सॉरी प्रोटीन आहे. काय आहे, प्रोटीन. म्हणजे रुबिस्को नावाचा जो प्रोटीन आहे तो प्लांट क्लोरोप्लास्ट मध्ये दिसतो, म्हणजे प्लांट क्लोरोप्लास्ट मध्ये असतो, म्हणजे वनस्पतीच्या हरित लवकामध्ये सापडणारा हा काय, मोस्ट ॲबिडंट. ॲबिडंट म्हणजेच काय, सर्वात जास्त मुबलक. मुबलक म्हणजे जास्त प्रमाणात. काय तो प्रोटीन फाउंड इन नेचर म्हणजे निसर्गामध्ये सर्वात जास्त सापडणारा प्रथिने म्हणजे रुबिस्को हा वनस्पतीच्या हरित लवकेमध्ये असतो. हे दोन नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे डिनोवो अँड रुबिस्को. डिनोवो अँड रुबिस्को, दिस इज द टू. डिनोवो इज अमायनो ऍसिड and rubisco is a protein. This is found in plant chloroplast and what, this is the most abundant protein found in nature. Okay, समजलं, you understand, कळलं सगळं, कायच अवघड नाहीये. तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा. तर हे तुम्हाला दोनदा सांगितलेलं आता मी समजावून किंवा कशाचं काय आहे, अमायनो ऍसिडचं कन्वर्जन, या अमायनो ऍसिडचं काय फायदा आहे ते सगळ्या डिपार्टमेंट मध्ये, तो मसल्स असू दे, ब्लड असू दे, स्किन असू दे, बोन्स असू दे, सेल्स असू दे, पॅनक्रियाज, पिट्युटरी ग्लँड, म्हणजे इम्पॉर्टंट सिस्टीम मध्ये त्याचा रोल काय आहे तो बघितला. त्यानंतर आपण बघितलं की एक्सिस अमायनो ऍसिडचं कन्वर्जन कशामध्ये होतं, एक्सिस प्रोटीनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, त्याला कोणत्या प्रोसेस म्हटलं जातं, प्लांट मध्ये अमायनो ऍसिड कोणतं आहे, डिनो नावाचं आहे, प्रोटीन कोणतं आहे, रुबिस्को नावाचं आहे, कुठं फाउंड होतो, क्लोरोप्लास्ट मध्ये, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, तर कुठलाच अवघड शब्द याच्यामध्ये नाहीये. ॲबिडंट म्हणजे मुबलक, क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवके, रुबिस्को हा प्रोटीनचं नाव आहे, नेचर निसर्ग माहिती आहे तुम्हाला, ट्रिप्सिन हे इन्सुलिन हे असंच वापरतात, याच्यात मराठीचं मीनिंग नाहीये. ग्लायकोजेनेसिस असंच वापरणार आहे. डिनोवा हा अमायनो ऍसिडचं नाव आहे. एलिमिनेटेड म्हणजे वेगळं करून बाहेर टाकणं, एलिमिनेटेड म्हणजे वेगळं करून बाहेर टाकणं. ब्रोकन म्हणजे त्याचं रूपांतर वेगळ्यामध्ये करणं, ब्रोकन म्हणजे त्याला वेगळी करणं. एक्सिस म्हणजे जास्त,
कळलं? तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक बघा. कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला शंका असेल, एक शब्द तुम्हाला वर्ड्स कळाला नसेल, अंडरस्टँड झालं नसेल, पॉईंट पूर्ण कळाला नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. इंडिव्हिज्युअल विचारा किंवा ग्रुपवर विचारा, काय प्रॉब्लेम नाही, मला मेसेज करा किंवा व्हॉट्सअपवर हे कॉल करू शकता, नाही समजलं तरी पण. तर एवढं करा, शंका असेल तर विचारा. थँक्यू.